शाहिरांचा विषय आहे आणि म्हणून बघा बुवा, जो माझ्या वाचनातून जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाचा जो भाग आलेला आहे, कारण आशय एक आहे मात्र परंतु त्या आशयाची उत्तरे प्रत्येक ग्रंथामध्ये मित्रांनो अनेक पद्धतीने आहेत आणि त्यातलाच एक बुवा आशय, त्यातलाच एक भाग बुवा माझ्या वाचनातून गेला, माझ्याकडे आलेला आहे. शाहिरांचा प्रश्न असा आहे की रावणाची बहीण शूर्पणखा ही कलियुगात कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय? शाहीर, माझ्याकडे जो तुमचा एक आशय, जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे आशय आलेला आहे. नीट लक्ष देऊन ऐका, कानातला चोथा जरा बाहेर काढा बुवा आणि ऐका बुवा. जो माझ्याकडे आशय आलेला आहे, माझ्याकडे जो एक भाग माझ्या वाचनातून गेला आहे, तुमच्या प्रश्नाचं बुवा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. जर योग्य असेल तर बुवा तर प्रामाणिकपणाने रंगमंचावरती येऊन मान्य करा, नसेल तर 7 तारखेला आपल्या झोंबाट परत आहे बुवा. ठीक आहे, निश्चित तुमच्या बुवा तुम्हाला वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, पण आज जे उत्तर बुवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल बुवा तर या रसिकराजाची साक्षीने त्याचं मान्य करा. बघा, रावणाची बहीण शूर्पणखा ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय, असा शाहिरांचा विषय आहे. बघा मित्रांनो, लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य, दैत्यांचे गुरु, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शूर्पणखेला त्या लंकेतून पळून एका अशा वाळवंटी ठिकाणी नेऊन ठेवलं ज्या ठिकाणाचं नाव होतं सौदी अरेबिया. आणि त्या ठिकाणी तिला नेल्यानंतर शंकराचं शिवलिंग तिथे नेऊन मित्रांनो स्थापन केलं. त्याचं कारण का, की त्या शूर्पणखेमुळं दैत्यांची पिढी वाढली पाहिजे, त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे, आणि म्हणून तिला शुक्राचार्यांनी सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवलं. आणि ते शूर्पणखा सध्याच्या कलियुगामध्ये बुरखा घालून फिरणारी स्त्री, बुरखा घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये सध्याच्या युगात बुरखा घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये शूर्पणखा वावरते. आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. हे बुवा माझ्या वाचनातून गेलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. जर योग्य असेल तर निश्चित बुवा प्रामाणिकपणाने मान्य करा. आणि मित्रांनो पुढचा विषय बघा, आणि सुंदर या ठिकाणी या मुंबई रंगमंचावर 8 वर्षात प्रश्न विचारले, शाहिरांनी स्वरूप सांगितलेलं आहे असो, पण जे स्वरूप सांगितलं ते योग्य आहे. बुवा मंडळाच्या वतीने आमचे बंधू जितेंद्र चिमण, सुलभ चिमण, अजय गवशे, दीपेश तिरोडकर हे स्वागत करतील. यायचं हा शाहीर असा आहे की बापाच्या अभ्यासात वाढलो पण कधी खोटं बोलणार नाही, म्हणून शाहिरांना काही शाळांना नडलोय बुवा. एक